न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। पर्यावरण दिनी अहिल्यानगरला मिळाली मोठी हरित भेट। श्री स्वामी सद्गुरू हायटेक नर्सरीचे दिमाखात उद्घाटन। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आजचा जागतिक पर्यावरण दिन अहिल्यानगरकरांसाठी अत्यंत खास ठरला। आयुर्वेद चौक येथील श्री स्वामी सद्गुरू हायटेक नर्सरी चा भव्य आणि शाही उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या नव्या हायटेक नर्सरीमुळे आता वृक्षप्रेमींना एकाच छताखाली शेकडो प्रजातींची उच्च दर्जाची रोपे उपलब्ध होणार आहेत। या दिमागदार सोहळ्याचे उद्घाटन सचिन भाऊ जगताप यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी आमदार संग्रामभैया जगताप यांची विशेष उपस्थिती होती। मान्यवरांनी नर्सरीतील अत्याधुनिक सुविधांची पाहणी करत हा प्रकल्प अहिल्यानगरच्या पर्यावरण क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला। हायटेक नर्सरीची खास वैशिष्ट्ये म्हणजे अत्याधुनिक हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली मजबूत रोपे, फळझाडे, सुगंधी फुलझाडे, इनडोअर आउटडोअर शोभिवंत वनस्पती आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींचा खजिना, त्याचबरोबर झाडांची काळजी कशी घ्यावी याबाबत ग्राहकांना मोफत सल्ला। नर्सरीचे संचालक मोहन गुंजाळ आणि दिलीप उरमुडे यांनी उद्घाटनाला उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुण्यांचे व नागरिकांचे मनापासून आभार मानले। अहिल्यानगरला अधिक हिरवेगार आणि सुंदर बनवणे हेच आमचे ध्येय आहे असा संकल्प त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज या ठिकाणी अहिल्यानगरच्या ह्या क्षेत्रामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सद्गुरू हायटेक नर्सरी याचे मालक उरमुडे आणि गुंजाळ या दोघांनी मिळून आज या ठिकाणी पर्यावरण दिनाच्या निमित्त संग्रामभाईच्या नेतृत्वाखाली आयुर्वेदचं जे कॅम्पस आहे त्या ठिकाणी एक हायटेक नर्सरी उघडली। त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की नर्सऱ्या सहसा या शहराच्या कुठेतरी बाहेर प्रांगणात असतात। त्या ठिकाणी आपण पाहिलं तर खेडगावच्या बाजूला देखील एक आवटीची नर्सरी आहे। या ठिकाणी संभाजीनगर रोडला देखील एक नर्सरी आहे। बऱ्याच ठिकाणी आहेत, पण त्या सगळ्या अशा उपनगरांमध्ये किंवा बाहेरच्या रस्त्यांना असतात। शहरातल्या लोकांना ज्या ठिकाणी आपण सहसा पाहत नाही की बाहेर लोक जातात किंवा म्हणजे प्रवासात असताना कुठेतरी त्यांना वाटतं की झाड घ्यावा, पण प्रवासाच्या दरम्यान त्यांना ते फिजिबल नसतं, त्याच्यामुळे ते घेत नाहीत। पण आज शहरात दैनंदिन जीवनात ज्यावेळेस त्यांना ती इच्छा जागृत होती तर या ठिकाणी सुविधा उपलब्ध राहावी म्हणून उरमुडे आणि गुंजाळ यांनी मिळून या ठिकाणी आपल्या अमरधाम रोडला आयुर्वेदच्या कॅम्पसमध्ये त्यांनी एक नर्सरी चांगल्या प्रकारे टाकली आहे। सगळ्या प्रकारचे या ठिकाणी फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत। तरी नगरकरांना मी या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगेन की तुम्ही अवश्य या ठिकाणी नर्सरीला भेट द्या। या ठिकाणी मी या दोघांना सद्गुरू नर्सरीला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। अहिल्यानगरवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि आज हे जे आउटलेट चालू झालेलं आहे स्वामी सद्गुरू हायटेक नर्सरीचं, तर हे संग्रामभाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालू केलेलं आहे। आणि ही आयुर्वेद कॅम्पसची जागा आहे, आयुर्वेद चौक अमरधाम रोड या ठिकाणी आहे। आणि संग्रामभाईंनी सचिन भाऊंनी जसं सांगितलं की या आउटलेटला तुम्ही एकदा भेट द्या, म्हणजे भेट दिल्यानंतर त्यांचं नक्कीच समाधान होईल आणि सर्व व्हरायटी मिळतील। फळझाडं असू, फुलझाडं असू, जंगली झाडं असू, सावलीचे झाडं असू, शोचे असू, इनडोअर आउटडोअर आणि कुंड्यातले झाडं असू, सगळे शोच्या कुंड्या सुद्धा मिळतील। सर्व प्रकारचे झाडं आमच्याकडे उपलब्ध आहेत, सर्व प्रकारच्या फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध आहेत असं नगरवासियांना मी आव्हान करतो आणि एकदा अवश्य भेट द्यावी त्यांनी। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।